श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगरणा लोकपाला सर्वेशा अन अक्कलकोटी मालोजी निरुपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्व हस्ते सेवा नित्य करीती जाणून यायती ब्रह्मानंद वेदांत आवडे तयाशी श्रवण करती दिवसनिशी हेरळी काराधिक शस्त्रांशी वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी अनावे अक्कलकोटी हेतू उपजला निरुपापोटी. बहुत करुणी खटापटी बुवांसी शेवटी आणले रात्रंदिन मंदिरी. वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी. निरुपती बहुत सुखावे ख्याती वाढली लोकात. स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती. श्रेष्ठ जन सांगती कित्यक होते ते वेळी. पाहवया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय गाठून प्रश्न करीती स्वामीशी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐशी विचित्रवती बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसे. याने ढोंग माजविले तेथून या निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान. त्याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान. याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामींशी तुच्छ मानती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन. जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी लोटलिया काहीनीशी. एक स्वप्न ते अशी चमत्कारिक पडले असे. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपण करत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी. जागृती आली त्यांची. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले. त्यावेळी मग स्वप्नेचे वृत्तांत त्यांची सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाची कदकदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी जरी वृथाव भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे नव्हे सोपे बोलणे. यासी लागते कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खून धरिसते धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गौड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.